रामपूर नावाचं एक टुमदार गाव होतं. ते गाव निसर्गसंपन्न आणि सुखसुविधांनी समृद्ध होतं. गावाच्या बाहेर डोंगरकाठाशी एक प्राचीन आणि भव्य गणपतीचं मंदिर होतं. नुकतीच एका दानशूर व्यक्तीने त्या गणपतीला सोन्याचे दागिने अर्पण केले होते आणि त्यामुळे मंदिराची कीर्ती अधिकच वाढली होती. या मंदिरात गणू नावाचा एक कुत्रा राहायचा. गणू केवळ कुत्रा नव्हता, तो मंदिराचा निष्ठावान रक्षक होता. तो हुशार, जागरूक आणि धाडसी होता. दागिन्यांची बातमी गावाबाहेर गेली आणि ती ऐकून एक अनुभवी चोर मंदिरावर नजर ठेवून होता. अनेक दिवस त्याने मंदिराची हालचाल पाहून शेवटी एक रात्री चोरी करण्याचं ठरवलं. त्याने पेटीची चावी मिळवली आणि त्या रात्री हळूच मंदिरात शिरला. तेव्हाच सुमन नावाची गरीब पण कणखर मुलगी तिथून जात होती. सुमन लहानपणीच आईवडिलांना गमावून आजीसोबत झोपडीत राहत होती. परिस्थिती बिकट होती, पण सुमनचा आत्मविश्वास मोठा होता. ती मजुरी करत होती, पण मनात शिक्षणाची जिद्द होती. सुमनने मंदिरात शिरणारा संशयास्पद व्यक्ती पाहिला. तिला काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव झाली. आधी ती घाबरली, पण नंतर धाडस एकवटून तिने काठी उचलली आणि चोराला अडवण्याचा प्रयत्न केला. अचानक त्या दोघांमध्ये झटापट सुरू झाली. चोर अधिक ताकदवान होता आणि सुमनला मारायला पुढे सरसावला. तेवढ्यात गणूला जाग आली. त्याने परिस्थिती समजताच भुमकत चोरावर झेप घेतली. एकदम नाट्यमय संघर्ष झाला. गणू आणि चोरामध्ये झटापट सुरू झाली. हे पाहून सुमनने शहाणपण दाखवत थेट पोलीस स्टेशनची वाट धरली. पोलीस स्टेशन लांब होतं, पण सुमन धावतच पोहोचली. पोलिसांना सगळी घटना सांगितली. पोलीस तात्काळ गाडीत बसून मंदिराकडे रवाना झाले. मंदिरात चोर दागिने चोरण्याच्या शेवटच्या टप्प्यावर होता, पण गणूने त्याला अडवून ठेवलेलं होतं. पोलीस वेळेवर पोहोचले आणि चोराला रंगेहात पकडलं. गावात दुसऱ्याच दिवशी सुमन आणि गणूच्या शौर्याची चर्चा सुरू झाली. सरपंचांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गावक्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. सरपंचांनी सुमनच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. गणूला मंदिराचा अधिकृत रक्षक घोषित करण्यात आलं.